नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी विषय गणित घटक 5वा विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले या घटकामध्ये आपण सराव संच 5.1 सोडवित आहोत। त्यामध्ये 6 प्रश्न आपण सोडले, 7वा प्रश्न आपण सोडणार आहोत। m अधिक 2/3 पहिल्या कंसात गुणले दुसऱ्या कंसात m वजा 7/3। यामध्ये पहिल्या पदाचा पहिल्या पदाबरोबर गुणाकार केला m वर्ग, त्यानंतर स्थिर पदांची बेरीज 2/3 वजा 7/3 वजा चिन्ह म्हणून आणि याला पहिलं पद m आणि मग स्थिर पदांचा गुणाकार 2/3 गुणिले वजा 7/3 म्हणजे x अधिक a आणि x अधिक b या विस्तार सूत्राचा वापर पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, स्थिर पदांची बेरीज a अधिक b त्याला x जोडून स्थिर पदांचा गुणाकार याचा वापर इथे केला आहे। ओके, हे फक्त लक्षात ठेवा, यातला त्याच्याशी संबंध नाही। m वर्ग छेद या ठिकाणी समान आहे, अंशांची वजाबाकी चिन्ह पण 2 वजा 7 वजा 5/3। ओके, आणि या ठिकाणी अधिक वजा वजा बेसाठी 14 वजा 9 3 त्रिक 9 छेदांचा गुणाकार अशा पद्धतीने m घन वजा 5/3 m आहे, हे इथं हे m आणि वजा 14/9 हा विस्तार याचा आहे। फॉर्म्युला इज हिअर यूज्ड x प्लस a इन फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट x प्लस b इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस ॲडिशन ऑफ कॉन्स्टंट टर्म्स a प्लस b इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट product of constant numbers ab. Okay, using this formula m square plus 2/3 minus 7/3, here denominator same 2 minus 7 minus 5/3m, here product 2/3 into 7/3 minus 14/9. Okay, 8वा प्रश्न x अधिक 1/x दुसऱ्या कंसात x वजा 1/x अशाच पद्धतीनं पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज 1/x वजा 1/x आणि स्थिर पदांचा गुणाकार वजा अधिक वजा वजा 1 गुणिले 1 छेदस्थानी x गुणिले x वर्ग, इथं x पहिलं पद आहे गुणिले x वर्ग 1 अधिक x मधनं वजा 1/x गेले 0 अधिक 0 गुणिले x वजा 1/x वर्ग, x वर्ग अधिक 0 गुणिले 0x वजा 1/x वर्ग। ओके, उत्तर याचं एक द एक्सपान्शन ऑफ x प्लस 1/x इंटू सेकंड ब्रॅकेट x मायनस 1/x इज x स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर। ओके, लास्ट 9 1/y प्लस 4 इंटू सेकंड ब्रॅकेट 1/9 मायनस 9 1 भागिले y 1/y अधिक 4 पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात 1/y वजा 9 असं सोडवायचं। 1/y 1 गुणिले 1 आणि y गुणिले y वर्ग अधिक या ठिकाणी 4 वजा 9 याला गुणिले पहिलं पद 1/y आणि अधिक 4 गुणिले वजा 9 स्थिर पदांचा गुणाकार। ओके, अधिक 4 गुणिले वजा 9 1/y वर्ग अधिक 4 वजा 9 वजा 5y। ओके, आणि वजा 9 चौक 36 अधिक वजा वजा 9 चौक 36 हा याचा विस्तार आहे। 1/y वर्ग वजा 9 अधिक 4 वजा 5 आणि 1 गुणिले 1 आहे, वजा 5 गुणिले 1 वजा 5/9 आणि अधिक 4 गुणिले वजा 9 वजा 36। त्यानंतर a मायनस बी क्यूबचा विस्तार आपल्याला बघायचा आहे। a वजा b कंसाचा घनचा a वजा b कंसाचा घनचा विस्तार a घन पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग दुसरं पद तसंच वजा 3a वर्ग b अधिक 3a तसंच b चा वर्ग दुसऱ्या पदाचा वजा b घन दुसऱ्या पदाचा घन यावर आधारित आपल्याला सराव संच सोडवायचा आहे 5.3। प्रथम a अधिक b कंसाचा घनचा विस्तार a अधिक b कंसाचा घन आपण 5.1 सोडले 5.2 साठी a अधिक b कंसाचा घन बरोबर पहिल्या पदाचा घन a घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग a वर्ग अधिक दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घन b घन
म्हणजे ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन. सराव संच 5.2 विस्तार करा एक्सपांड. या ठिकाणी पहिला एक ए अधिक 4 कंसाचा घन. आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन 4चा घन के घन तसाच अधिक 3 गुणिले 4 3 चौक 12k वर्ग 12k वर्ग अधिक 4 त्रिकोण 12 सॉरी इथं 3 गुणिले 4चा वर्ग अधिक 3k गुणिले 4चा वर्ग 16 अधिक 4चा वर्ग 4चा घन 64 के घन अधिक 12k वर्ग इथं 16 त्रिक 48k आणि अधिक 64 के घन अधिक 12k वर्ग अधिक 48k अधिक 64 हा विस्तार आहे के अधिक 4 कंसाचा घनचा. ओके. दुसरा या ठिकाणी 7x अधिक 8y कंसाचा घन 7x + 8y ब्रॅकेट क्यूब. या ठिकाणी इंग्रजीमधून सांगण्याची आवश्यकता नाही, बराच वेळ जातोय. सोपा भाग आहे, तुम्ही सुद्धा इंग्रजी मांडणी करू शकाल. जिथं आवश्यकता आहे गरजेचे आहे त्या ठिकाणी मी बोलून दाखवतो. पहिल्या पदाचा घन 7x घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 7xचा वर्ग गुणिले 8y दुसरं पद तसंच अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच 7x गुणिले 8y दुसऱ्या पदाचा वर्ग आणि अधिक 8y दुसऱ्या पदाचा घन. ओके. 7चा घन या ठिकाणी 343. ओके. 343 x घन अधिक या ठिकाणी 3 गुणिले 7x कंसाचा वर्ग म्हणजे 49x वर्ग गुणिले 8y अधिक 7 त्रिक 21 x गुणिले 8y कंसाचा वर्ग 64y वर्ग आणि अधिक 8y कंसाचा घन 8चा घन 512y घन. ओके. म्हणून 343 x घन अधिक 49 गुणिले 3 3 9 27 ला 7 हाच्याला 2 3 चौक 12 आणि 2 14 त्याला 8 ने गुणायचं आहे. 8 साती 127 गुणिले 8 8 साती 56 ला 6 हाच्याले 5 8 चौक 32 32 आणि 5 36 ला 7 हाच्याले 3 8 1 8 आणि हाचे 3 11 1176 3 49 आणि 8चा गुणाकार 1176 x वर्ग y. ओके. त्यानंतर 21 आणि 64 गुणाकार 21 चौक 84 84 ला 4 हाच्याले 8 21 सक्क 26 असे 126 आणि 8 134 1344 x y वर्ग आणि शेवटी 512y घन 512y घन म्हणजे या ठिकाणी 7x अधिक 8y कंसाचा घनाचे विस्तार 343 x घन अधिक 1176 x वर्ग y अधिक 1344 x y वर्ग अधिक 512y घन 343 x क्यूब प्लस 1176 x y प्लस 1344 x y स्क्वेअर प्लस 512 y क्यूब. ओके. या ठिकाणी 52 घनचा विस्तार करायचा आहे. म्हणजे 52 गुणिले 52 गुणिले 52 असं न करता सूत्रात बसवायचं. 52 म्हणजे 50 अधिक 2 कंसाचं घन. नेहमीप्रमाणे 50चा घन पहिल्या पदाचं घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 50चा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच 2 अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घन 2चा घन. या ठिकाणी 50चा घन 5चा घन 125 आणि 50 3 वेळा म्हणून 3 शून्य म्हणजे 12. या ठिकाणी 1,25,000 हा 50चा घन आहे. ओके. त्यानंतर अधिक इथं 3 दुनी 6 गुणिले 50चा वर्ग 2500 अधिक इथं 50 दुनी 100 100 गुणिले 2चा वर्ग 4 आणि 2चा घन 8 इथं 1,25,000 अधिक 25 सक्क 150 आणि या 2 शून्य 15,000 अधिक या ठिकाणी
सो सारे 50 त्रिके ते 150 झाले. 150 गुणिले 4 2चा वर्ग. 50 त्रिके 150 गुणिले 4 15 चौक 60 600 आणि शेवटी 8. 1,25,000 अधिक 15,000 अधिक 600 अधिक 8 यांची बेरीज आपण केली तर एकक स्थानचा अंक 8 आहे. दशक स्थानचा अंक या ठिकाणी इथं 0 इथं 0 इथं 0 आहे. शतक स्थानचा अंक या ठिकाणी 6 आहे. बाकी शतक स्थान 0 0. त्यानंतर पुढचा अंक आहे 1 2 3 4 चौथ्या ठिकाणचा अंक. चौथ्या ठिकाणचा इथं 5 आहे. इथं नाही इथं नाही. 5 आणि 5 10ला 0 ह्याच्याला 1. पाचव्या ठिकाणचा अंक इथला 1 आहे. 1 आणि इथला 2. 2 आणि 1 या ठिकाणी 3 आणि हातचे 1 4. ओके. 5 आणि 5 10 झाले ना 4. आणि शेवटी या ठिकाणी हे 1 तसाच 1,40,608. हा आहे विस्तार 50चा घन 52चा घन. ओके. इथं असं झालं 5 आणि 5 10ला 0 हातच्याला 1 1 आणि 2 3 आणि हातचे 1 4 आणि हे 1 तसंच 52चा घन हा. अशा पद्धतीने ए अधिक बी कंसाचा घनचा विस्तार काय आहे आपण पाहिला. ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घनचा वापर करून आपण सराव संच 5.2 मधली काही उदाहरणं सोडलेली आहेत. आपणही असा प्रयत्न करा. पुढील उदाहरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये घेत आहोत. इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ आपण शेअर करा, स्वतः लाईक करा. चॅनल आवडला असेल तर आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.